नमस्कार. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी वसुबारस हा सण साजरा केला जाईल. या दिवसाला गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल. वसुबारस सण कसा साजरा करतात, या दिवशी काय करावे आणि काय करू नये, वसुबारसचे व्रत कसे करावे, हे आता आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू याची पूजा केली जाते. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल. वसुबारस सण कसा साजरा करतात, या दिवशी काय करायचे, काय करू नये, आता आपण हे पुढे जाणून घेऊयात. अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा हा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः तो सण वेगळा आहे. मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते. यंदा सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी ह्या दोघं एकत्र योग आहे. त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन, द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी होय. या दिवशी ज्या स्त्रिया व्रत करतात त्या दिवसभर उपवास पकडतात. सकाळी किंवा संध्याकाळी गायीची पूजा करतात आणि गायीला प्रार्थना करतात की हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशी नंदिनी माते, तू माझे जे मनोरथ आहे ते सफल कर, पूर्ण कर. आणि या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप, ताक खात नाही. उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आपल्या मुलासाठी आईने हा उपवास आपल्याला पकडायचा आहे, आपल्या मुलाबाळांसाठी. घरातील ज्या सवाष्ण बायका आहेत त्या गायीच्या पायावर पाणी घालतात. हळदी, कुंकू आणि अक्षता त्यांना वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. पण शहरामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला करता नाही येत. त्यामुळे मग आपण घरामध्येच आपल्या पाटावर गायीची जी मूर्ती आहे ती स्थापन करून तिची छान अशी पूजा करून हा सण आपण साजरा करू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला घरामध्ये छान अशी अंघोळ करायची, सकाळी सडा रांगोळी काढायची, अंगणात रांगोळी काढायची. त्यानंतर आपल्याला पूजेचं पाट बांधायचं आहे. संध्याकाळी ही पूजा करायची असते. तर पाट बांधल्यानंतर तिथं बाजूला आपण रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर सुरुवात करायची आहे दीपप्रज्वलनाने. तर दिवा आपल्याला पहिले लावून घ्यायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण इकडे पहिले गणपतीची पूजा केली आहे, त्याला अभिषेक आपण केला आहे. नंतर माझ्याकडे गाईची पितळाची मूर्ती होती, तुमच्याकडे ती असेल तर तिचा देखील तुम्ही अभिषेक करून घ्या. आणि कृष्णाचा देखील मी इथं अभिषेका करून घेतलेला आहे, रमा एकादशी आहे म्हणून. तर आता ह्या सगळ्या गोष्टींचा अभिषेक करून झाला आहे. तर तुम्ही इथं खाली विड्याची पानं देखील ठेवू शकतात. नसतील तर मग जसं मी अक्षदांचं जसं ठेवले आहे तशा अक्षदा ठेवू नये. त्याच्यावर तुम्ही गणपती, कृष्ण आणि कामधेनू ही आपली ठेवू शकतात. त्याला हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं आहे, दिवा त्याच्यावर ओवाळायचा आहे. त्यानंतर धूप अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे. गोड असा नैवेद्य असेल जो आपण घरात पदार्थ बनवला आहे, पुरणाची पोळी म्हणू दे किंवा गोड पदार्थ म्हणू दे, जो काही घरात तुम्ही बनवला आहे किंवा तुमचं जेवण जे काही बनवलं असेल त्याचा नैवेद्य इथं आपल्याला दाखवायचा आहे. आणि जी आपली गाय म्हणून मी एक इथं व्हाईट कलरची ही जी गाय आहे ही मी आणलेली आहे आणि हिची देखील मी छान अशी पूजा करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वसुबारस ही घरातल्या घरात तुम्ही साजरी करू शकतात. पण गावाकडे आपण गोठ्यात जाऊन रिअल गायीची पूजा करून ही अशी वसुबारस ही साजरी करतात.
पण शहरामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध नसल्यामुळे आपण घरातल्या घरात अशी देखील ही पूजा करू शकतो. वसुबारस या सणाचं जे महत्त्व आहे की म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईला फार आपण महत्त्व देतो. तिला माताही आपण म्हणतो. ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार हा करायचा असतो. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणारी, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणारी, आपले अंग प्रत्यक्ष अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खतं देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते. त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात ही केली जाते. आता वसुबारस सणाचे काही नियम आहेत. तर म्हणजे या सणाच्या दिवशी ज्या माता आहेत त्या आपल्या मुलाबाळांचं आरोग्य चांगलं राहावं त्याकरता उपवास या करत असतात. मग या सणाच्या दिवशी गहू मूग खात नाही. या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन हा उपवास सोडत असतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाही अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो आणि आपल्या स्त्रिया ज्या आहेत त्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी ही पूजा करतात. तर अशा पद्धतीने मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली. माहिती सांगताना काही चूकभूल झाली असेल तर माफी असावी. आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने जर तुम्ही शहरात राहत असाल तर घरच्या घरी तुम्ही अशी गोबारसची पूजा किंवा हा सण तुम्ही घरच्या घरी अशी पूजा करून साजरी करू शकतात. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. कमेंट तर नक्की करा, कारण याच्याने मला एक प्रोत्साहन मिळतं आणि एक एनर्जी मिळते की मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकू. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आता दिवाळीची सुरुवात झाली आहे तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा.